धाराशिव न्यूज 7, स्पष्ट, निपक्ष व निर्भीड. नमस्ते, जय हिंद. मी ज्ञानोबा जनार्दन साळुंखे, माजी सैनिक, राहणार गुळे, मुक्काम पोस्ट दक्षिण सोलापूर तालुका, जिल्हा सोलापूर, जिल्हा सोलापूर. मी सन 2004 साली रिटायर झाल्यानंतर जेवढी रक्कम मिळालेली होती ते रक्कम आमच्या घराशेजारील लक्ष्मण मारुती राऊत, सध्या व्यवसाय मुख्याध्यापक तळे परगा येथील कार्यरत असून त्याचे छोटे बंधू मारुती राऊत हा पिगमी गोळा करून ह्या लोकांनी आपल्या घरामध्ये एक फायनान्स सर्वांच्या संगमताने बॉडी तयार करून सोलापूर येथे एक फायनान्सची जागा घेऊन इथे फायनान्स कार्यालय कार्यरत केले. आणि हे दोघे भाऊ आमच्या घराशेजारी आमच्या गल्लीमध्ये एकत्र राहतो. आणि आमच्या घरामध्ये मी रिटायर होऊन आल्यानंतर आणि मला आमिष दाखवून की आमचे स्वतःचे फायनान्स आहे, आमच्या इकडे फायनान्सचा परतावा, पैशाचा परतावा पण देखील चांगल्या स्वरूपात आहे, आम्ही पिगमी व BC पण लावतो, तसेच लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. हे आमिष दाखवून मला त्या दोघा भावांनी पैसे ठेवण्यास ग्राह्य धरले. मी त्यांच्यावरती विश्वास ठेवून जेवढी रक्कम होती तेवढी रक्कम मी माझ्या मुलांच्या काहीतरी शिक्षणासाठी एक रकमी मार्गी लागेल ह्या दृष्टिकोनातून मी रक्कम ठेवली. परंतु त्यांनी 10-12 वर्षे व्यवस्थित कार्यरत माझ्या चलनाची सुद्धा काळजी घेतली. त्यानंतर मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी फी भरण्यासाठी पैशाची जरूरत होती, परंतु मला त्यांनी ते पैसे देण्यास टाळाटाळ केली. माझा मुलगा रशियामध्ये स्मोलेंक युनिव्हर्सिटीमध्ये सध्या 5व्या वर्षी शिकत होता. फायनल इयरची फी 10 लाख भरायची होती, परंतु मला त्यांनी काही दिलेली नाही. आणि तसेच माझ्या मुलीला पण RKM कॉलेजला विजापूर येथे 5 लाख फी भरायची होती. त्या कारणामुळे माझ्या मनावर मानसिक ताण येऊन हायपरटेन्शन, BP 180, 160 झाला. त्यामुळे माझ्या छातीत दुखू लागले. मी त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुणे येथे डॉक्टर साठे यांच्या सल्ल्यानुसार रुबी हॉस्पिटल येथे ॲडमिट झालो. रुबी येथे ॲडमिट झाल्यानंतर त्या दिवशी माझी अँजिओग्राफी केली. अँजिओग्राफी रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी मला सल्ला दिला की तुमची अँजिओप्लास्टी करावी लागेल. त्या दृष्टिकोनातून मी रिटर्न येऊन त्यांना पैशाची विनंती केली. माझ्या मुलांच्या शिक्षणासुद्धा त्यांनी पैसे दिलेले नाहीत आणि मला अँजिओप्लास्टी करण्यासाठी सुद्धा पैसे दिले नाहीत. मी अतिशय दुःखदायक आहे, कारण मी एक माजी सैनिक असून मी त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला होता. कारण मी 18 वर्षे सेवा केली, देशसेवा केलेली आहे. 4 वेळा श्रीनगर पाकिस्तान येथे मी मरणातून वाचलेलो आहे. तसेच -37 डिग्री चीन येथे 22,000 फूटवरती सर्व्हिस करून तिथून सुद्धा मी 2 मरणातून वाचलेला आहे. एवढं मी कष्टानं पैसे कमवलेले असून हे मला फार मोठा धोका दिलेला आहे. कारण आम्ही आमची चूक मान्य करतो, कारण आम्ही व्याजाला थोडा अशा बळी पडलो, परंतु ह्यांनी हा एवढा मोठा मला विश्वासघात केलेला आहे. अजूनसुद्धा मला रुबी हॉस्पिटल येथून सारखे माझे सल्ला देतात डॉक्टर की तुम्ही बायपास करावा लागेल, परंतु पैशाच्या अभावी मी सध्या अजूनही मेडिसिनवरती गोळ्या औषध खाऊन दिवस काढत आहे. तरी श्रीमान साहेब, हे जी फसवणूक आहे, बऱ्याच लोकांची फसवणूक केलेली आहे, परंतु कोणी शब्द तोंड उघडत नाही. मला हा अतिशय त्रास झालेला आहे, कारण आम्ही एक पुंजी गोळा करून सैनिक ह्या नात्याने आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून हे पुंजी ठेवलेली आहे. परंतु याच्यावरती हे मार्ग काढून आपण माझ्या सैनिकाला मला चांगला काहीतरी एक सल्ला देऊन माझी रक्कम परत मिळावी ही माझी कळकळीची. किती लाखाची आपली फसवणूक झालेली आहे आणि बऱ्याच लोकांची आणखी फसवणूक केलेली आहे. हे फसवणूक जी आहे परत नंतर कुठल्याही लोकाला व्यक्तीला होऊ नये म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई करावी असा हा माझा हात जोडून आपणास. आपली किती रक्कम आहे? म्हणजे माझी रक्कम 45,70,909 रुपये माझी स्वतःची रक्कम आहे. बिनव्याजी रक्कम आहे.
आता आपण त्यांच्याकडे मागणी केली असता नेमकं काय त्यांच्याकडनं त्यांनी प्रतिक्रिया येतात? माझ्याकडे मागणी केल्या असता ते टाळाटाळ करतात. आता माझ्याकडे नाहीत, मी कुठली देऊ? मग आम्ही त्यांना प्रश्न विचारला, आम्हाला काय तुमच्याशी घेणं देणं? कारण आमच्या रकमेवरती तुम्ही एवढं मोठं गलिच्छ साम्राज्य तुम्ही कमवलेलं आहे. पुणे येथे 3 BHK 1.5 करोडचे 4 बंगले आहेत. त्याच्यानंतर सोलापूरला शेती आहे, परत सोलापूरला फ्लॅट आहेत, मंगळवेढा रोडला शेती आहे, तुळजापूर रोडला शेती आहे, पुणे रोडला प्लॉटिंग आहे, अक्कलकोट रोडला प्लॉटिंग आहे. हे सर्व आम्हाच इस्टेट कमवून आम्हा लोकांना त्यांनी फसवणूक केलेली आहे. त्यांच्यावरचे 420चा गुन्हा दाखल करून माझी कळकळीची एक विनंती आहे आणि माझी सैनिकाची हात जोडून विनंती आहे की माझी जेवढी रक्कम त्यांच्याकडे आहे ते व्याजासहित मिळावी, ही माझी नम्र विनंती. आपण पत्रव्यवहार म्हणजे तक्रारी अर्ज मी कुठे दाखल तक्रारी केलेला अर्ज गेल्या 6 महिन्यापासून पोलीस आयुक्तालय विशेष शाखा यांच्याकडे केलेली आहे. तेथून जोडबाई पोलीस स्टेशनकडे चौकशीसाठी आलेले आहे, परंतु त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळत नाही. ते येऊन जातात आणि आमच्याकडे जसं येईल तसं आम्ही देऊ, परंतु अद्याप 1 रुपया दिलेला नाही. या बाबतीत आपणास जर न्याय भेटला नाही तर पुढचं पाऊल आपलं काय मी असेल? जर ह्या बाबतीत जर नाही मला मिळाला तर मी आत्मदनाचा उपयोग करून मी